नमस्कार मंडळी, गौरीज किचन आणि बरंच काहीमध्ये मी गौरी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत टोमॅटोचं सार। थंडी बाहेर छान थंडी पडली आहे आणि गरमागरम टोमॅटोचं सार आणि भात काय कॉम्बिनेशन आहे ना। चला तर मग त्यासाठी आपण सगळ्यात पहिले घेऊया एका पातेल्यामध्ये मी पाणी घेते आणि टोमॅटो आपण असे छान असे मस्त पिकलेले असे छान टोमॅटो घेणार आहोत लालसर। मी साधारण 5 टोमॅटो घेतलेले आहेत मोठे आणि त्याचे मधून तुकडे केलेत आणि आपण ते आता चांगले उकळून घेणार आहोत। म्हणजे त्याने काय होतं टोमॅटो शिजलाही जातो आणि वरची जी साल असते त्याची ती सहज निघते आणि आपण त्याची मग प्युरी करणार आहोत टोमॅटोची। छान असं टोमॅटो शिजलेले आहेत। मी साली काढल्यात टोमॅटोच्या आणि त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे असे बघा टोमॅटो घ्यायचे, थोडे थंड करायचे। मिक्सरच्या भांड्यात मी ठेवून थोडं थंड करणार आहे आणि मग मिक्सरला लावणार आहे। गरम शक्यतो मिक्सरला लावायचं नाही, मिक्सरचं भांडंही खराब होतं त्याने। हे असं सगळे मी टोमॅटोची साली काढून घेणार। आता वाटण्यासाठी मी साधारण अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे किसून, 2 बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 चमचा धणे घेतलेले आहे आणि थोडंसं म्हणजे 2-3 पाकळ्या आपल्या चिंचेच्या घेतलेल्या आहेत। चिंच टाकायची, चिंचने खूप छान चव येते टोमॅटोच्या सारला। हे असं सगळं आपण वाटून घेणार आहोत टोमॅटो आणि हे सगळं। आणि त्यात मग 1 चमचा आपण हळद टाकणार आहोत, छोटा चमचा हळद, आणि अर्धा चमचा धणेपूड जराशी टाकते कारण आपण ऑलरेडी धणे टाकलेले आहेत त्याच्यात। आणि साधारण 1 छोटा चमचा मी लाल तिखट टाकणार आहे, 1 चमचा जिरं घेतलंय आणि टोमॅटोचं जे आपण उकळवायला टोमॅटो जे वाफवायला ठेवले होते त्याचं पाणी मी घेतलंय, त्यानेच आपण आता वाटून घेणार आहोत। आता फोडणीची तयारी करूया। त्यासाठी साधारण 2 ते 3 चमचे मी तेल घेतलंय। तेल चांगलं तापल्यानंतर त्यात मी 1.5 चमचा राई टाकलेला आहे। छान असं तडतडून झाली राई की त्यानंतर आपण पुढचं स्टेप करणार आहोत। कढीपत्त्याची पानं घ्यायची आहेत, एक साधारण 5 ते 6 कढीपत्त्याची पानं, हिंग चिमूटभर टाकायचा। त्यानंतर आपलं जे वाटण आपण वाटून घेतलेलं आहे ते पूर्ण वाटण आपण त्यात टाकणार आहोत। छान असं एक मिनिट असं परतवून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये। छान मिक्स झालेलं आहे। आता आपलं असं पाणी घालणार आहोत, आपल्याला लागेल तितकं घ्यायचं। थोडंसं मी दाटसर घेते। मगाशी मी सांगायची एक स्टेप विसरून गेली, ते म्हणजे वाटणामध्ये मी लसूणच्या पाकळ्या घेतल्या होत्या, 4-5 लसूणच्या पाकळ्या पण घ्यायच्या आहेत। तर त्यानंतर आपण पाणी घातल्यानंतर मीठ घालणार आहोत चवीनुसार आणि एक अर्धा चमचा मी साखर घालते, थोडीशी टाकायची कारण छान अशी गोडसर आंबट अशी चव येते साराला। आणि मी एक अर्धा चमचा काळी मिरी पूड टाकलेली आहे। सुंदर असं दाटसर थोडं केलंय, पाणी एकदम जास्त घातलेलं नाहीये, पाणी थोडं कमी प्रमाणात घालायचं आणि थोडंसं असं घट्टसर झालं पाहिजे वाटण। काही जण जे वाटण करतात ते असं गाळून पण घेतात, पण मी असंच खोबऱ्याचं वाटण असंच टाकते कारण थोडंसं घट्टसरपणा येतो आणि छान ओरिजिनल टेस्ट येते टोमॅटोच्या साराला, आंबट गोड असं, आणि त्यात चिंच पण असल्यामुळे अशी छान सुंदर चव येते। हे अशा प्रकारे टोमॅटोचं आपलं सार तयार आहे। गरमागरम भात आणि टोमॅटोचं सार सुंदर कॉम्बिनेशन आहे। एकदा नक्की करून बघा, ही रेसिपी खूप सोपी आणि झटपट बनणारी आहे। थंडीच्या दिवसात अतिशय सुंदर आणि छान अशी रेसिपी आपली तयार आहे। नक्की करा आणि अशाच माझ्या खूप छान नवीन तुम्हाला व्हिडिओज आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील माझ्या चॅनलवर। त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर केलं नसेल तर, आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि असेच माझे छान व्हिडिओज बघत राहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा।
धन्यवाद.